नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक कधीही घडलं नाही अशी एक अघटित घटना घडलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्तेपदावरती काम केलेल्या, भारतीय जनता पक्षाचं प्रवक्ता म्हणून ज्यांची नेमणूक झालेली होती आणि त्यावरती त्यांनी काम केलं होतं त्या पदावरती, अशा आरती साठे यांची शासनाने मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पदावरती नेमणूक केली आहे, हायकोर्टला जज म्हणून. आता ही अत्यंत म्हणजे अभूतपूर्व म्हणण्यामध्ये खूप पॉझिटिव्ह टोन असतो, म्हणून मी याला म्हणतोय की ही अत्यंत अघटित घटना आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदावरती काम केलेल्या व्यक्तीला न्यायाधीश बनवणं हे अत्यंत घातक आहे आणि हा नवीन पायंडा भारतीय जनता पक्ष या देशामध्ये पाडू पाहत आहे. एका प्रकारे न्यायव्यवस्थेवरती स्वतःचा कब्जा मिळवण्याचा हा प्रकार आहे. आणि ज्या कॉलेजियमनी आरती साठेंची नेमणूक मंजूर केली त्या कॉलेजियमवरती पण याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने कब्जा घेतलेला आहे. यापूर्वी असं होतं, कलकत्ता हायकोर्टाच्या एका न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर असं सांगितलं की मी जन्मभर संघाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिलेलो आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये दिलेले निर्णय, म्हणजे त्याच न्यायाधीशांनी 12 निर्णय, मुखोपाध्याय का असं त्यांचं नाव होतं, त्यांनी 12 निर्णय ममता बॅनर्जींच्या विरोधामध्ये दिले होते. आता उघड आहे, त्यांनी स्वतः कबूल केलं निवृत्तीनंतर की मी राजकीय विचारसरणीनी संघाच्या विचारसरणीशी मी एकनिष्ठ राहिलो आणि त्यातून अशा पद्धतीचे निर्णय दिले गेले. त्यानंतर आता ही अशा पद्धतीची नेमणूक होते. या आधी सुद्धा अनेक जजेस असे झालेत बघा तुम्ही. म्हणजे अहमदाबाद हायकोर्टामध्ये समीर दवे नावाचे हायकोर्टला जज आहे. त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाल्याची घटना घडली आणि त्यानंतर ती गर्भवती राहिली म्हणून तिचे वडील न्यायालयात गेले की तिचा गर्भपात करण्याची परवानगी द्यावी. त्यावेळेला या समीर दवेंनी तिला बोलावून सांगितलं की तू मनुस्मृती वाच, हे तर काहीच नाही, यापेक्षा जास्त महिलांनी सहन करायचं असतं. म्हणजे मनुस्मृतीच्या इंटरप्रिटेशन प्रमाणे यापुढचे निर्णय दिले जाणार का? अलाहाबाद हायकोर्टामध्ये एक केस झालेली होती ज्याच्यामध्ये लग्नाचं वचन देऊन शारीरिक संबंध 3 वर्ष ठेवले आणि त्यानंतर 3 वर्षानंतर तो मुलगा आता लग्नाला नकार देतोय म्हणून त्या मुलींनी आणि तिच्या पालकांनी कोर्टामध्ये केस केली आणि त्यावरती त्या मुलाला, आरोपीला बोलावलं आणि न्यायाधीशांनी त्या आरोपीला विचारलं की तू का लग्न करत नाहीस. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हिच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे म्हणून मी हिच्याशी लग्न करत नाही. या सगळ्या आत्ताच्या 1-1.5 वर्षातल्या घटना मी सांगतोय. त्यांनी सांगितलं की हिच्या कुंडलीत मंगळ असल्यामुळे मी हिच्याबरोबर लग्न करत नाहीये. तेव्हा त्या न्यायाधीशांनी काय करावं? त्या न्यायाधीशांनी त्या मुलीची कुंडली लखनौ विद्यापीठामधल्या ज्योतिषशास्त्र विभागाला पाठवली आणि विचारलं की खरंच हिच्या कुंडलीत मंगळ आहे का? म्हणजे खरंच मंगळ असेल तर ते मान्य देणार. म्हणजे तो जो विवाहाला नकार देतोय त्या गोष्टीला न्यायाधीशांची मान्यता असणार. हे इतक्या घातकी पद्धतीने हा सगळा ट्रेंड तयार होतोय पूर्ण देशामध्ये. ते यादव म्हणून अलाहाबाद हायकोर्टाचेच एक जज, त्यांनी उघड मनुस्मृतीचं समर्थन केलं भाषणात. त्यानंतर त्यांच्यावरती महाअभियोग चालवावा वगैरे मागण्या झाल्या, त्याही मागण्या फेटाळल्या गेल्या. हा जो सगळा प्रकार आहे म्हणजे याचा खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आता या कोण आरती साठे आहेत, या न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून बसल्यानंतर त्यांच्या निर्णयांच्या पाठीमागे त्यांच्या राजकीय विचारधारेचा प्रभाव नसेल याची काय खात्री? उद्या शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्या लोकांच्या जमिनी जाणार आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, ते जर हायकोर्टामध्ये गेले आणि तो जर त्या बेंचवरती जर का याच न्यायाधीश असल्या तर ते सरकारचीच री ओढणार. आणि हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्या दीपंकर दत्ता यांनी आता 2 दिवसापूर्वी जी राहुल गांधींबद्दल कॉमेंट केली, कॉलेजच्या कट्ट्यावर बसलेली पोरं जशी कॉमेंट करतात तसे आता न्यायाधीश कॉमेंट करायला लागले. आणि सरकारच्या विरोधात असणं म्हणजे देशाच्या विरोधात असणं नाही, हे या सगळ्या न्यायाधीशांनी आधी समजून घ्यावं. आत्ता काही दिवसांपूर्वी याच मुंबई हायकोर्टामधल्या 2 न्यायाधीशांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आझाद मैदानावरती पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून आंदोलन करायला परवानगी नाकारली आणि तुम्ही देशप्रेमी नाही आहात, देशप्रेम दाखवा असं बोलले. हा यांना कोणी अधिकार दिला लोकांचं देशप्रेम किती आहे हे ठरवण्याचा? पण खुशाल अशा पद्धतीचे निर्णय द्यायला लागलेले आहेत. आणि आता उघड भाजपचा न्यायाधीश इथे येणार.
हे अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजे मी साधं सांगतो, आता भारत आणि इंग्लंडची टेस्ट मॅच झाल्या, टेस्ट सिरीज झाली. क्रिकेट सारख्या टेस्ट मॅचेसमध्ये सुद्धा न्यूट्रल अंपायर निवडला जातो. कारण अंपायरच जर एका देशाचा असेल, खेळणाऱ्या भारताचा किंवा इंग्लंडचा असेल, तर त्यांनी कुठल्याही दिलेल्या निर्णयाकडे लोक संशयानेच पाहतील. आणि म्हणून अंपायर म्हणजे खेळामधला अंपायर सुद्धा हा न्यूट्रल देशाचा निवडला जातो. हे राज्यकर्त्यांना आणि या कॉलेजियमला अक्कल नाही एवढी? इतका बेअक्कली कारभार करणार तुम्ही? उघड उघड राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या व्यक्तीला तुम्ही जज म्हणून नेमणार? साधं क्रिकेट सामन्याचं उदाहरण घ्या ना. म्हणजे मॅच चालू आहे दोन देशांमध्ये आणि अंपायर समजा एका देशाचा आहे आणि तो काहीतरी निकाल देतोय. अहो, अख्खं स्टेडियम बघतंय ना त्या निकालाकडे, आणि त्या निकालाबद्दलचं परसेप्शन, त्या अंपायर बद्दलचं परसेप्शन त्या स्टेडियम मधला प्रत्येक प्रेक्षक काढतोय ना. या लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. डेफिनेटली याच्यावरचा विश्वास उडून जाईल जर अशा पद्धतीच्या नेमणुका झाल्या तर. आणि मग लोक न्याय मागायलाच न्यायालयात जाणार नाहीत. हे जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आंदोलनाला परवानगी नाकारणं झालं, त्यावेळेला काहीतरी सटरफटर कॉमेंट करणं झालं तो निकाल देत असताना, आता ही नेमणूक झाली, दीपंकर दत्ता त्यांच्या कट्ट्यावर बसल्यासारख्या कॉमेंट झाल्या, हे कुठल्या पद्धतीने चालणार आहे? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण संविधान मानणारे नागरिक म्हणून याचा गांभीर्याने विचार करायला हवा. काही जणांचं असं म्हणणं आहे की त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट द्यावा, कदाचित त्या चांगलं काम करतील. आता कदाचित त्या चांगलं काम करतील, निष्पक्ष काम करतील, या वाक्यामध्येच बहुतांश वेळेला त्या करणार नाहीत असाही अर्थ निघतो. आणि दुसरी गोष्ट, बेनिफिट ऑफ डाऊट म्हणजे संशयाचा फायदा, हा नवीनच प्रकार आहे. आणि न्यायाधीशाच्या बाबतीत संशयाचा फायदा द्यायचा, शंकेचा फायदा द्यायचा त्यांना, की या पक्षपाती निर्णय घेतील असा शंका आहे, अशा संशय आहे, पण त्याचा फायदा हा द्यायचा की नाही, कदाचित देणार नाहीत. हा अत्यंत चुकीचा पायंडा आहे. हा अत्यंत न्यायविरोधी पायंडा आहे. आणि म्हणून याचा अत्यंत गांभीर्याने नागरिकांनी विचार करणं भाग आहे. या पुढच्या निकालांमध्ये काय होईल? हे जे परवा कट्ट्यावर बसल्यासारखी कॉमेंट केलेले जे जज आहेत सुप्रीम कोर्टाचे, दीपंकर दत्ता, यांची कोविडच्या काळामध्ये मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस म्हणून नेमणूक झाली. हे कलकत्त्याहून मुंबईला बाय रोड आले शपथ घेण्यासाठी मुख्य न्यायाधीशाची. आणि या मुंबई मेट्रोच्या कारशेडवरून जो दावा दाखल झालेला होता, म्हणजे तो आरेमध्ये होऊ नये याबद्दल महाविकास आघाडीचा त्याला विरोध होता, की आरेमध्ये ती कारशेड करू नये, तिथली झाडं तोडू नयेत. आणि त्याच्याबद्दल एक दावा दाखल झालेला होता, माझ्या मते सॉल्ट पॅनवाल्यांनी केला होता, मिठागरवाल्यांचा तो दावा होता की मिठागरांमध्ये तो करू नये. त्या केसचा निकाल या दत्तांनी, दीपंकर दत्तांनी, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत सुनावणीच नाही घेतली. आणि त्यानंतर आता ते परत यांनी त्या आरेमध्येच ते कारशेड उभारण्याचा घाट घातला या सगळ्या गोष्टीचा. असे न्यायाधीश जर पक्षपाती पद्धतीने निर्णय घेणार असतील आणि पक्षपाती पद्धतीने कामकाज करणार असतील, तर याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आयुष्याशी होणार आहे. तुमच्या आयुष्याचा खेळखड्डोबा होऊ नये. केवळ तुमची काहीतरी तत्व किंवा तुमची भूमिका ही एखाद्या पर्टिक्युलर राजकीय सत्ताधारी विचारसरणीच्या विरोधात आहे, तर निकाल तुमच्या विरोधात जाणार आहेत केवळ एका कारणासाठी. अशा पद्धतीने जर होणार असेल तर आपण गंभीरपणाने विचार करायला हवा. म्हणजे पहिल्यांदा या व्यवस्थेने एक पायंडा पाडला की एखाद्या न्यायाधीशाने जर का त्याची आत्मबळ दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याची प्रामाणिकपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा न्यायमूर्ती लोया होऊन जातो. हे एक उदाहरण त्यांनी सेट केलं, एक्झाम्पल सेट केलं की जास्त व्यवस्थेच्या विरोधात जायला बघाल तर तुमचा न्यायमूर्ती लोया होईल. आणि आता न्यायमूर्ती लोया होण्याची वेळच येणार नाही असे न्यायाधीश नेमायला सुरुवात झाली. त्यामुळे हे खरोखर सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये असे अनेक सामाजिक राजकीय विषय आहेत ज्याबद्दल न्यायालयामध्ये खटले प्रलंबित आहेत.
पर्यावरणाबद्दलचे खटले प्रलंबित आहेत. अशामध्ये सरकारची भूमिका तळी उचलून धरणारा जर का न्यायाधीश असेल तर सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही. आणि मी परवासुद्धा पुण्याच्या घटनेनंतर जे बोललो होतो की सरकार एका प्रकारे नागरिकांना इशारा देत आहे की जास्त संविधानिक अधिकार हक्कांबद्दल बोलाल, जास्त न्यायाची अपेक्षा कराल तर यापेक्षाही वाईट तुमच्याबरोबर होईल. आणि लगेच 3 दिवसानंतर या न्यायाधीशांची आरती साठे यांची नेमणूक जाहीर करून टाकली. किंचितही त्यांना याच्याबद्दल शरम वाटत नाही, काहीही लाज वाटत नाही अशा पद्धतीचे निकाल देत असताना. आणि याचा खरोखर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या विषयामध्ये, या गोष्टीच्या बाबतीमध्ये जनआंदोलन हा एकमेव पर्याय आहे. आणि जनआंदोलनांची मान पिरगाळून टाकण्यासाठी ऑलरेडी जनसुरक्षा कायदा आणून ठेवलेला आहे. त्यामुळे आता अशा पद्धतीच्या नेमणुका होत राहणार. तुम्ही जनआंदोलनाला जर उभे राहिला तर तुम्हाला अटक केली जाईल, तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल, तुम्हाला लाखो रुपयांचा दंड केला जाईल वगैरे वगैरे वगैरे. हा सरळ सरळ त्याचा अर्थ झालेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राची आणि देशाची वाटचाल ही आता वाटचाल राहिलेली नाही, हुकुमशाहीकडे धावत सुटलेले आहेत राज्यकर्ते. त्यामुळे ही लोकशाही आणि हे संविधान वाचवायचं असेल तर ही संपूर्ण जबाबदारी परिणामांसह ही आपल्याला घेणं भाग आहे. तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जितक्या जास्ती लोकांपर्यंत पोहोचेल तितक्या जास्त लोकांना या न्याय या संकल्पनेबद्दल काही करावं असं वाटलं तर ते करू शकतील. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. या पुण्याच्या घटनेनंतर जर का या आरती साठेंच्या समोर ही ॲट्रॉसिटीचा खटला दाखल करावा म्हणून जर पिटिशन गेलं तर आरती साठे काय निर्णय याच्यामध्ये देतील याची फक्त तुम्ही कल्पना करा. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.